आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। शिक्षकांसाठी राज्यभर प्रशिक्षण मोहीम, नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी गतिमान 13 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील प्राथमिक शिक्षणात मोठा बदल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने येत्या दुसरी, तिसरी, चौथीच्या नवीन अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीसाठी व्यापक शिक्षक प्रशिक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद SCRT यांनी सर्व विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना जारी केल्या आहेत। येत्या दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम 26/01/10 22-43-16 PDF नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू। शासन निर्णय सन 2025-26 पासून नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे। येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात 15 जून 2026 पासून होणार असल्याने त्यापूर्वी संबंधित सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। येत्या दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षण। या प्रशिक्षणाचे नियोजन 3 स्तरावर करण्यात आले आहे। राज्यस्तरीय ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स, जिल्हास्तरीय प्रशिक्षण, तालुकास्तरीय प्रशिक्षण। मराठी व इतर माध्यमासाठी 3 स्तरावर प्रशिक्षण होणार असून उर्दू माध्यमासाठी राज्य व जिल्हा या 2 स्तरावर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे। येत्या दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे वेळापत्रक निश्चित। प्रशिक्षणासाठी मे 2026 महिन्यात वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे। राज्यस्तरीय TOT 4 ते 7 मे, जिल्हास्तरीय प्रशिक्षण 11 ते 14 मे आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण 18 ते 30 मे। येत्या दुसरीसाठी 3 दिवस तर तिसरीसाठी, चौथीसाठी 4 दिवसाचा प्रशिक्षण कालावधी ठेवण्यात आला आहे। अभ्यासक्रम व साहित्याची उपलब्धता। प्रशिक्षण आवश्यक अभ्यासक्रम, वाचन साहित्य व प्रशिक्षण घटक संच शाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनावर देण्यात आली आहे। पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तसेच येत्या तिसरी, चौथीच्या नवीन पाठ्यक्रम शिक्षकांनी प्रशिक्षणावेळी सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे। डाएट व प्रशिक्षणाची जबाबदारी। जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डाएट यांच्यावर जिल्हा, तालुका स्तरावरील प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रत्येक 60 शिक्षकांचा एक गट तयार करून प्रशिक्षण दिले जाणार असून आवश्यकतेनुसार अनेक टप्प्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। समन्वय व देखरेख व्यवस्था। प्रशिक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय विद्या प्राधिकरण RAA, डाएट व शिक्षणाधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच सर्व शिक्षक वेळेत प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतील याची खात्री करण्यावर भर देण्यात आला आहे। तज्ञ प्रशिक्षकांची निवड। राज्यस्तरीय TOT साठी अनुभवी शिक्षक, अभ्यासक्रम निर्माते, व्याख्याते व शैक्षणिक अधिकारी यांची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। निवडलेल्या प्रशिक्षकांची नावे 20 एप्रिल 2026 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे। आर्थिक बाबीची प्रतीक्षा। अनुदानित शाळातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर पुढील सूचना दिल्या जाणार आहेत। मात्र विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण आयोजित करण्याची मुभा देण्यात आली आहे, परंतु त्यासाठी कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नाही। शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल। राज्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे। नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना अध्यापन पद्धतीचे प्रशिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ह्याविषयी पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता। तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा।